स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर। आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील बोंबील मार्केट येथे। तर चला तर बघूयात आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फिश आपल्याला बघायला मिळतात। पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे घरामध्ये साठवणीचे मासे असलेले कधी पण चांगले। त्यामुळे आम्ही ठरवले की पुण्यातील या बोंबील मार्केटमध्ये आपण जाऊयात। तुम्ही जर डेक्कनवरून येणार असाल तर डेक्कनवरून कुमठेकर रोडने सरळ यायचे आहे। विश्रामबाग चौक लागेल। विश्रामबाग चौकातून आपल्याला मंडईकडे यायचे आहे। मंडईतून पुढे आल्यानंतर रामेश्वर चौकातून लगेचच लेफ्ट घेतल्यानंतर रविवार पेठ लागेल। रविवार पेठेतून पहिला राईट घेतला की लगेच बोंबील मार्केट। बोंबील मार्केटमधून आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये आपल्याला विविध प्रकारचे सुकवलेले मासे बघायला मिळतील। इथे वाळवलेली कोळंबी, सुकी कर्दी, सुके बोंबील, त्याचप्रमाणे सुके बांगडे असे विविध प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळतील। खूप चांगल्या प्रकारे वाळवलेली कोळंबी म्हणजे सोडे इथे खूप चांगल्या प्रकारचे मिळतात। हे आहेत सुकवलेले बांगडे, सुके बांगडे। याची भाजी खूप छान होते। हे आपण स्टोर करून सुद्धा ठेवू शकतो। पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही मच्छी आणून ठेवली की आपल्याला स्वयंपाकाच्या वेळेला पटकन याचा वापर करता येतो। हे एका मोठ्या सुकवलेल्या माशाचे डोके आहे बरं का। ही आहे वाळवलेली कोळंबी। बऱ्याच ठिकाणी ह्याला वेगवेगळी नावे आहेत। याला काही जण कर्दी म्हणतात, काही जण सुकट सुद्धा म्हणतात। मी सुद्धा घेतली ही थोडी। याची भाजी अतिशय अप्रतिम होते। काही जण याचा रस्सा सुद्धा बनवतात। आतमध्ये गेल्यानंतर असे वेगवेगळे गाळे आहेत। प्रत्येक ठिकाणी आपल्याला सर्व मासे बघायला मिळतील। आतमध्ये एकदम स्वच्छता आहे आणि व्यवस्थितपणे सर्व माशांची मांडणी करून ठेवलेली आहे। आता आपण आतमध्ये फिरून सर्व गाळे बघून घेऊयात। हे आहेत सुकवलेले बोंबील। ज्यावेळेस बाजारामध्ये ओले मासे कमी यायला लागतात तेव्हा आपण या सुकवलेल्या माशांचा वापर करू शकतो। चवीला तर छान लागतातच, पण पौष्टिक सुद्धा जास्ती असतात। मी सुद्धा 3-4 प्रकारचे मासे इथून घेतले। एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रेटमध्ये मला हे मासे इथे मिळाले। माशांचे एकदम वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे दिसतायत। सुकट तर बघा एकदम पोत्यांमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारची इथे भरून ठेवलेली आहे। मी इथून सुकट, सुकी कर्दी, सुके बांगडे आणि सुके बोंबील घेतले। खूप छान मिळाले। याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर नक्की येतीलच। सुके मासे कसे क्लीन करायचे आणि कसे स्टोर करून ठेवायचे ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल। धन्यवाद।